तसा मी आज व्लॉग संध्याकाळून शूट करायला घेतला होता, म्हणून ठरवलं की चला आज संध्याकाळी चपात्याच बनवूयात. म्हणून लगेचच कणिक मळून ठेवली आणि भिजते तोपर्यंत घेवड्याच्या शेंगा नीट करायला घेतल्या. जेव्हा मी लग्न करून आले त्यावेळेस मला कळलं की याला वालाच्या शेंगा म्हणतात. आता ही लहानपणापासूनची सवय आहे की घेवड्या शेंगा म्हणायच्या. आता काही असो, ती लहानपणापासूनची सवय नाही मोडणार. मग नंतर मी या गॅसवरची भाजी दुसऱ्या गॅसवर ठेवली आणि म्हटलं चपात्यासाठी तवा ठेवला आणि म्हटलं चपात्या करून घ्याव्या. आणि आज तर भाजी मी एवढी झणझणीत बनवली होती की घरातल्या सगळ्या माणसांना हाकलून काढलं. मग इकडे चपात्या बनवायला सुरुवात केली आणि म्हटलं आता नवरोबा येतील जेवण्यासाठी, कारण त्यांचं कसं आहे, मी स्वयंपाक करायला बसले की तव्यावरची चपाती डायरेक्ट त्यांच्या ताटात जाऊन पडते. मग नंतर संध्याकाळची जेवणं वगैरे पटकीन आवरून घेतली आणि थंडीचं आज एवढं प्रमाण होतं की मला वाटलं मी काश्मीरमध्ये जाऊन बसले की काय. आणि गारठा वाढलाय त्याच्यामुळं मला पाण्यात अजिबात थंड हात घालायची नव्हती, पण काय करणार. मग नंतर लगेच भांडे घासून घेतले आणि तसे मी संध्याकाळचे भांडे संध्याकाळीच घासून ठेवते, कारण आई म्हणायची संध्याकाळचे भांडे संध्याकाळीच घासून ठेवायचे, कारण घरात दारिद्र्य येतं. आता ते काही असो, पण सवय चांगली आहे म्हणून ती मी जोपासते. नंतर संध्याकाळी लगेचच तेल लावायला घेतलं. तेल थोडंसं कोमट केलं आणि या हेअर ऑइलची रेमेडी मी यूट्यूब चॅनलवरती लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. चला व्लॉगला मी इथेच एंड करते.